नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. मुरगुड नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होणार आहे हे चित्र तर आपल्या समोर आहेच. नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि तसंच आता आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी. नमस्कार सर. नमस्कार. तर तुम्ही एकूणच शहराध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून पद सांभाळताय, पण हे पद सांभाळताना आता झालेल्या युतीबाबत काय सांगाल? ही युती अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली आहे, कारण ह्या शहरामध्ये नामदार हसन मुश्रीफ साहेबांनीच भरपूर निधी दिलेला आहे. हे साधारण मला वाटतं 70 कोटीचा निधी जो आहे, जी मुरगुडमध्ये जे विकास काम आहेत ही नामदार हसन मुश्रीफ साहेबांनीच दिलेली आहेत. त्यातलं ठळक द्यायचं झालं तर अंबाबाई मंदिर 13 वर्ष रखडलेलं होतं, त्याचा सर्व निधी नामदार हसन मुश्रीफ साहेबांनीच तिची पूर्तता करून पूर्ण केलेला आहे. दुसरं, ह्या शहरासाठी जी नवीन पाणी योजना आहे ह्याचं सगळं श्रेय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनीच केलेलं आहे. गटारे असतील, रस्ते असतील, हे सर्व नामदार हसन मुश्रीफ साहेबांनीच दिलेलं आहे. आणि मुश्रीफ साहेब व राजे समरजितसिंह घाडगे त्यांचं सुद्धा नेतृत्व छान आहे, म्हणजे अतिशय ते हे आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ते चांगलं त्यांचं नियोजन आहे. जरी जे पूर्वी आम्ही त्यांच्या विरोधात काम केलं असलं तर राजे समरजितसिंह घाडगे यांचं जे त्यांचा शाश्वत विकास आणि त्यांचं जे ध्येय धोरण आहेत ही चांगलीच आहेत. आणि दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे जो आमचा वादविवाद होणार होता थांबलेला आहे. त्यामुळे हे अतिशय ह्या दोघांच्या युतीमुळे मुरगुड नगर परिषद ही तुम्ही जी आधी म्हणता अतितटीची होणार, त्याच्यामध्ये मला काय वाटत नाही एवढी अतितटीची होईल. ही एकतर्फी इलेक्शन होऊन यावर दोन्ही नेत्यांचे सत्ता येणार, राष्ट्रवादी व शाहू आघाडीची सत्ता येणार, त्यावर मला कुठलीही शंका नाही. आता तुम्ही म्हटला की ही जी निवडणूक आहे ती अटीतटीची होणार नाही, एकतर्फी होणार. आणि तुमचे जे उमेदवार आहेत ते कसे निवडून येतील यामध्ये, त्यांचं म्हणजे काय, कशासाठी म्हणता तुम्ही? ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्यापूर्वी सुद्धा राजगंज जमादार नगराधीश होते, त्यांनी सुद्धा नगराशी काळामध्ये जी कामं केली आहेत त्याचा निधी हा हसन मुश्रीफानेच दिलेला आहे, हे ते सुद्धा तुम्हाला सांगतील. आणि जे बाकीचे उमेदवार याच्यामध्ये उमेदवारापेक्षा नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समरजित घाडगे ह्यांच्या कामाच्या जोरावरच ही इथं इलेक्शन होणार आहे. उमेदवार जरी कुठला दिला, कोण जरी दिला तरी ते जे उमेदवार आपापल्यापर्यंत आम्ही प्लेन दिलेत. आमच्यामध्ये उमेदवारामध्ये अतिशय सभ्य उमेदवार आहेत, असं कुठलाही उमेदवार म्हणजे त्याच्यावर गुन्हा बिन्हा असे न नसणारे चांगले उमेदवार आहेत. आणि हे इलेक्शन हे हसन मुश्रीफ राजे समरजित घाडगे यांच्या चेहऱ्यावरची इलेक्शन होणार आहे. आणि या चेहऱ्यांच्या दोन्ही विकासाच्या जोरावरची इलेक्शन मुरगुडची मला नाही वाटत अटीतटीची होईल, ही एकतर्फीच इलेक्शन होणार आहे. एकूणच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून या निवडणुकीबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष म्हणून सांगतो की ह्यापूर्वी सुद्धा मंडली गटाची सत्ता असताना सुद्धा नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी त्यावेळीचे तत्कालीन नगराध्यक्ष सुखदेव रुडकर होते, त्या सुखदेव रुडकर साहेबांना महाजन साहेबांनी पत्र दिली होती की तुम्ही महाजन जरी येत नसला, तुम्ही विरोधात जरी संजय मंडलिकांकडे असला तरी तुम्ही विकास कामाचे प्रस्ताव माझ्याकडे पोस्टाने पाठवा, असं साहेबांनी पत्र दिलं होतं की मी हा कागल तालुक्याचा आमदार आहे आणि त्यामुळे मुरगुडला निधी देणे हे माझं कर्तव्य आहे. या कर्तव्यासाठी तुम्ही जरी आज मंडलिक मुश्रीफ जोरात संघर्ष होता आणि साहेबांनी पत्र दिली होती प्रत्येक नगरसेवकाला आणि नगराध्यक्षांना, ती पत्र मी स्वतःच घेऊन गेलो होतो. आणि त्यांनी म्हणजे मुरगुडसाठी निधी द्यायचे ही हसन मुश्रीफ म्हणजे तळमळ आहे. आणि त्यांनी आतापर्यंत कोट्यावधी निधी दिला, ह्या 6-7 वर्षात तर 70 कोटीचा निधी दिलाय, त्याचं पॉम्पलेट सुद्धा आम्ही जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे ही इलेक्शन ही विकासावरच होणार आहे. आणि विरोधकांनी काय फार मोठं काम विकासाचं केलं नाही, नामदार हसन मुश्रीफांनीच निधी दिलेला आहे. तर आज आपल्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी. आणि एकूणच हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाडगे यांची जी युती झालेली आहे ती योग्य झालेली आहे आणि मतदारांचं मत चांगलं आहे याबाबत असं त्यांचं मत आहे. आणि जो काही विकास होईल तो यांच्या मार्फतच होईल, कारण हसन मुश्रीफांनी इथं कोट्यावधी रुपयांचा निधी आणलेला आहे आणि तशी कामंही इथं झालेली आहेत असा आत्मविश्वास आपल्याला यांनी दिलेला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.